सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावे, शासनाचे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय पूर्व भागात सुरू करावे यासह शहर विकासाच्या 13 कामांच्या पूर्ततेची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी केली। आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूर करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत दिलेत। बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची विकास कामांबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली। या बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहरातील बुद्धिमान तरुण शहराबाहेर जाणं रोखण्याकरता उद्योजकांच्या मदतीने सोलापुरात आयटी पार्क सुरू व्हावा, पूर्व भागात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांच्या सोयीसाठी शासनाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करावे, सोलापूर शहरातील भटक्या विमुक्त जातींसाठी 40,000 घरकुलांची योजना मंजूर करावी, मुंबई आणि तिरुपतीसाठी विमान सेवा सुरू करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या 850 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश काढण्यात यावा, 100 ई-बस सुरू कराव्यात, सोलापूर शहराच्या विकासासाठी बिटू रद्द करावा, सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे, शासनाच्या मनपाच्या आणि खासगी मालकांच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी योजना मंजूर करावी आदी मागण्या मांडत आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर विकासाच्या दृष्टीने चर्चा केली। त्याचबरोबर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या परिसराचा विकास करावा, 4 लाखाहून अधिक लोक निगडीत असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी जुन्या मशिनरी अपग्रेड करण्यासाठी सबसिडी, वीज सवलत व सोलर सबसिडी विशेष पॅकेज उपलब्ध करून द्यावे, पुणे, हैदराबाद, विजयपूर, अक्कलकोट, होटगी या गावच्या रस्त्यांना जोडणारे सोलापूर महानगरपालिका हद्दीतील 60 मीटर अंतर्गत रिंग रोड व्हावा, आजूबाजूच्या 4 राज्यांमध्ये एकमेव असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असलेला 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर व्हावा, धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणासाठी तयार असलेल्या 60 कोटी रुपयांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळावी या मागण्याही याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी केल्या। आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या मागण्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत तत्वतः मंजुरी दिली। या बैठकीत सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे